नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित धागे दोरे ही कादंबरी. आज आपण या कादंबरीच्या शेवटच्या भागामध्ये प्रवेश केला आहे. गेल्या भागात आपण ऐकलं की शंकरसिंगनं विक्रम राजेला विचारलं की माझ्याविरुद्ध तुझ्याकडे आणखीन काही पुरावा आहे का. विक्रमराजे हा पुरावा देतोय का अजून वेगळंच सत्य काहीतरी बाहेर आणतोय, हे आपण आजच्या या शेवटच्या भागात ऐकणार आहोत. शंकरसिंगनी जेव्हा विचारलं की माझ्याविरुद्ध आणखीन काही पुरावा आहे का, तेव्हा विक्रमराजे म्हणाला, शंकरसिंग, तू मला सांगितलं होतंस की परवा रात्री पावसातून भिजत तू जेव्हा आपल्या ऑफिसच्या इमारतीच्या लॉबीमध्ये शिरला होतास, तेव्हा फरची कॉलर असलेला चांबड्याचा जर्किन घातलेल्या एका तरुणीला इमारतीचा जिना उतरताना तू पाहिलं होतंस. तू मला खोटं सांगितलं होतं शंकरसिंग. वास्तविक त्या तरुणीला तू लॉबीमध्ये पाहिलंच नव्हतं. हे सांगून तू केवळ स्वतःची ॲलिबी सिद्ध करू बघत होतास. तुला माझ्या मनावर केवळ एवढंच ठासवायचं होतं की जर त्या तरुणींनी रामदासचा खून केला असेल तर खून झाल्यानंतर तू तिथे पोचला होतास, कारण ती तरुणी तर तुझ्यासमोर इमारतीतनं बाहेर पडली होती. पण मी तिला लॉबीमध्ये पाहिलं नव्हतं असं तू कशावरनं म्हणतोयस? कारण तू बाहेर पावसात पावलंही टाकलं नव्हतंस हे मला माहिती आहे. तू पावसात थोडासुद्धा भिजलेला नव्हतास. कशावरनं? अरे तुझ्या रेनकोटवरनं. तुझा तो रेनकोट एकदम कोरडा ठक्क होता. पावसाचा एक थेंबसुद्धा त्याच्यावर पडलेला नव्हता. पाऊस 9 वाजता सुरू झाला होता आणि त्यावेळी तू इमारतीच्या आतच होतास आणि त्यानंतरही जेव्हा तू इन्स्पेक्टर पाटलांबरोबर इमारतीतून बाहेर पडला होतास, पाऊस पूर्णपणे थांबलेला होता. म्हणजेच आधी किंवा नंतर कधीच तू पावसात बाहेर पडलेला नव्हतास. 9 वाजण्यापूर्वीच तू त्या इमारतीत कुठेतरी लपून बसला होतास आणि रामदास बाहेर पडताच तू त्या ऑफिसात घुसला होतास आणि पोलीस येईपर्यंत नंतर तू तिथेच होतास. रामदासच्या खिशातला मूळ कागदपत्रांचा तो लिफाफा मी काढून घेतला होता असं तू म्हणतोस, पण तुझ्यासमोरच तर पोलिसांनी माझी कसून झडती घेतली होती. मग तो लिफाफा त्यांना मिळाला कसा नाही? त्यात फारसं आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आहे. पोलीस येईपर्यंत तो लिफाफा स्वतःजवळच ठेवण्या इतका तू काही मूर्ख नाही आहेस. एकतर तो लिफाफा तू आपल्या ऑफिसच्या बाहेर पण इमारतीतच कुठेतरी लपवून ठेवला होतास, किंवा मग त्या लिफाफ्यावर आपलं नाव आणि पत्ता लिहून पोस्टाच्या पेटीत टाकला होतास. तुझ्या त्या इमारतीच्या लॉबीमध्ये मी एक पोस्टाची पेटी पाहिली होती. त्यामुळे तो लिफाफा पोस्टाच्या पेटीत टाकण्यासाठी तुला इमारतीच्या बाहेर यायचीही काही गरज नव्हती. अरे वा वा वा, तुझ्या हुशारीला दाद द्यावीशी वाटते. नाही, तसं मग कुठलं काम केलं होतं तू, पहिलं का दुसरं? दुसरं. तशी या लिफाफ्यासारखीच इतरही अनेक कामं उरकण्यात वेळ गेल्यामुळे पोलिसांना फोन करायला तुला उशीर लागलेला होता. आणखीन कुठली कामं? आपल्या ओळखीच्या बदमाशांना फोन करून त्यांना काही आवश्यक त्या सूचना द्यायच्या होत्या तुला. कसल्या रे बाबा सूचना? याच की एकानं न्यू इंडिया टाइम्सच्या ऑफिसात जाऊन तिथून निगेटिव्हज पळवायच्या होत्या, एकानं नयना आचार्याच्या फ्लॅटची झडती घ्यायची होती आणि तिथे काही मिळालं नाही तर तिच्यावर हल्ला करून तिची पर्स पळवायची होती. यावेळी काहीही न बोलता शंकरसिंग गप्प राहिला. मग मीच पुढे म्हणालो, रामदाससाठी मी बनवलेल्या निगेटिव्हज तुझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या होत्या, कारण त्यातली माहिती केवळ तुझ्यापुरती मर्यादित राहिली तरच तू भैरवीला ब्लॅकमेल करू शकत होतास. भैरवीचं खरं स्वरूप जर सगळ्यांना माहिती झालं असतं तर तू तिला ब्लॅकमेल केलं असतंस. माझ्या ऑफिसात आलेल्या तुझ्या फोनमुळे निगेटिव्हज न घेता रामदासला परत त्याच्या ऑफिसवर जाणं भाग पडलं होतं. त्यावेळी कदाचित रामदासनीच त्या निगेटिव्हज चुकल्या नाहीत, त्यामुळे आपण घेऊन येऊ शकलो नाही असं तुला सांगितलं असावं. म्हणूनच रामदासचा खून केल्यानंतर त्या निगेटिव्हज मिळवण्यासाठी जेव्हा तू आपल्या माणसाला तशी सूचना दिली होतीस,
तेव्हाच त्या निगेटिव्ह जर माझ्या ऑफिसच्या डार्क रूममध्ये मिळाल्या नाहीत तर नैना आचार्याकडे त्याचा शोध घ्यायला तू सांगितलं होतंस. नैना रामदासचे रिपोर्ट टाईप करायची आणि ती आणि रामदास एकाच इमारतीत राहत होते ही गोष्ट तुला माहिती होती. म्हणूनच रामदासनं त्या निगेटिव्ह कदाचित नैनाकडे दिल्या असण्याची शक्यता तू गृहीत धरली होतीस. नाही, निगेटिव्हच्या संदर्भात रामदासनी मला काहीही सांगितलं नव्हतं, शंकरसिंग खांदे उडवत म्हणाला. ते मला नंतर रामदासच्या खिशात मूळ कागदपत्रांच्या बरोबर जेव्हा त्या निगेटिव्ह्ज मिळाल्या नाहीत तेव्हा कळालं. रामदास तुझ्या ऑफिसमधनं बाहेर पडेपर्यंत निगेटिव्ह्ज तयार झाल्या नव्हत्या, त्यामुळे त्या अजूनही तुझ्या ऑफिसमध्ये असणार हे माझ्या लक्षात आलं. तुझ्या त्या बदमाशांना तू इथूनच फोन केला होतास, मग दुसरीकडनं कुठनं आणि कधी करणार? शंकरसिंग पुन्हा खांदे उडवत म्हणाला. पोलिसांना फोन करायला मला आणखी उशीर झाला असता तर त्याचं स्पष्टीकरण देणं मला जड गेलं असतं आणि एकदा पोलीस इथे येऊन पोचल्यानंतर मला काहीही हालचाल करायची संधी मिळाली नसती. निगेटिव्ह्ज मिळवण्यासाठी तू प्रयत्न तर भरपूर केले होतेस, पण तरीही निगेटिव्ह्ज तुझ्या हाती लागल्या नाहीत हे तुझं दुर्दैव आहे शंकरसिंग. त्या बाबतीत मी दुर्दैवी ठरलो खरा, शंकरसिंग मान हलवत म्हणाला. सुमित्रा देवींचा रिपोर्ट वाचताना रामदासनी तुला रेड हँड पकडलं होतं का रे? हा ना, तो साला एखाद्या भूतासारखा अचानक माझ्यासमोर येऊन उभा राहिला. संतापानं मला शिव्या द्यायला लागला होता तो. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की समोर पडलेले ते कागद आमच्या दोघांचंही कल्याण करू शकत होते. अरे एका फटक्यात आम्ही लखपती बनू शकत होतो. पण तो मूर्ख माणूस माझं काही ऐकायलाच तयार नव्हता. मला शिव्या घालत तो माझ्या अंगावर धावून आला. मग मी त्याचं तोंड कायमचं बंद करून टाकलं. लखपती बनण्याची संधी अचानक हातात आली होती आणि कुठल्याही परिस्थितीत मला ती सोडायची नव्हती. रामदासच्या फ्लॅटमध्ये ज्या माणसानं माझ्यावर गोळी झाडली होती तो सुद्धा तुझाच माणूस होता? नाही, तो मी स्वतः होतो. त्यावेळी माझा नेम चुकला, त्याचं आता मला खरोखर वाईट वाटतंय. रामदासच्या फ्लॅटमध्ये तू कशासाठी घुसला होतास? सुमित्रा देवींच्या केसशी संबंधित काही नोट्स वगैरे तर त्यांनी आपल्या फ्लॅटमध्ये ठेवले नव्हते ना हे बघण्यासाठी. कारण आता तू म्हटल्याप्रमाणे ब्लॅकमेलिंगची माझी योजना यशस्वी होण्यासाठी भैरवीचं खरं स्वरूप उघड करणारी माहिती अजून कुणाला समजू नये याची काळजी घेणं माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं ना, खूपच महत्त्वाचं होतं ते. आणि माझ्या उपस्थितीत तुझ्या फ्लॅटवर तुझ्यावर कोणी गोळी झाडली होती? तूच सांग की. आता एवढं सगळं तुला माहिती आहे म्हटल्यावर तुला ते सुद्धा माहिती असणारच आहे, शंकरसिंग स्मित करत म्हणाला. निर्मलने तुला उडवायचा प्रयत्न निर्मलनी केलेला होता असं म्हणत मी भैरवीकडे वळालो आणि म्हणालो, भैरवी, शंकरसिंग तुला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत होता ही गोष्ट तू निर्मलला सांगितली होतीस? हो, सांगितली होती. का? कारण निर्मल ही एकेकाळचा गुंडच होता. शंकरसिंगला धडा शिकवणं माझ्या आवाक्यातलं काम नव्हतं, पण निर्मल त्याला धडा शिकवू शकेल असं मला वाटलं. बदमाशच बदमाशाला चांगल्या प्रकारे टक्कर देऊ शकतो हाच विचार मी केला त्यावेळी. शिवाय शंकरसिंगला मारण्यामागे निर्मलचा आणखीन एक हेतू होता. अच्छा, तो कोणता? जी संपत्ती माझ्या हातात येणार होती त्यातला निम्मा हिस्सा निर्मलला द्यायचं मी कबूल केलेलं होतं. त्यामुळे शंकरसिंगच्या रूपानं निर्माण झालेला आणखीन एक हिस्सेदार त्याला कसा सहन होणार? म्हणून त्यांनी शंकरसिंगचाच खून करायचं ठरवलं. बिचारा, शंकरसिंग नाटकी हळहळ व्यक्त करत म्हणाला. नाही जमलं बिचाऱ्याला ते. पण तुला मात्र ते जमलं. असतं एकेकाचं नशीब, नाही का? शंकरसिंग स्वतःशी हसल्यासारखं करत म्हणाला. निर्मलचा खून तू का केलास रे शंकरसिंग? त्याच्याशिवाय दुसरा काही इलाजच नव्हता. मला उडवायचा प्रयत्न एकदा अपयशी झाला म्हणून तो काही शांत बसणाऱ्यातला नव्हता ना. त्यांनी पुन्हा तसाच प्रयत्न केला असता, पुन्हा अपयशी झाला असता तर पुन्हा प्रयत्न केला असता. त्याच्याविरुद्ध रिपोर्ट करण्यासाठी मी पोलिसातही जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे त्याचा खून करण्याशिवाय माझ्यापुढे दुसरा काही मार्गच नव्हता.
आणि मी त्याचा खून केला नसता तर त्याने माझा खून केला असता. कसा खून केलास तू त्याचा? अगदी सोप्या पद्धतीनं. मी त्याला फोन करून समजावलं की तो का उगाचच माझ्या जीवावर उठला आहे. माल एवढा होता की आमच्या दोघांनाही पुरून उरत होता. मग थोडंसं नमतं घ्यायचं नाटक केलं आणि मी त्याला समजावलं की जर त्यांनी माझ्याशी असलेली दुश्मनी सोडून दिली तर मी कमी हिश्श्यावर समाधान मानायला तयार आहे. तो माझ्या बोलण्यावर फसला. ह्याच विषयावर आणखीन चर्चा करण्यासाठी मी त्याला कंबाला हिल परिसरातल्या त्या उजाड रस्त्यावर बोलवलं आणि तो यायच्या आत मी त्याच्या कारच्या मागच्या सीटमध्ये लपून बसलो. मी सांगितलेल्या ठिकाणी कार येताच त्याच्या कानशिलावर रिव्हॉल्वर टेकवलं, त्याला कार थांबवायला सांगितली आणि त्याने कार थांबवता मी त्याच्या खिशातनं त्याचं रिव्हॉल्वर काढून घेतलं आणि मग त्याच्याच रिव्हॉल्वरनं त्याचा मी खून केला. खुनासाठी स्वतःचं रिव्हॉल्वर वापरायला तुला बराच संकोच वाटतो असं वाटतंय. शंकरसिंग काही बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर एक छदमी हास्य उमटलं. किती विचित्र गोष्ट आहे ना. इन्स्पेक्टर पाटलांनी अगदी सुरुवातीला रामदासचा खून तू केला असावास अशी शंका व्यक्त केली होती, पण त्यावेळी त्यांची ती शंका खोडून काढत मी तुझ्याविषयी हमी दिली होती. रामदासचा खून तू कशासाठी करणार असा उलटा प्रश्न मी त्यांना विचारला होता. आणि आता तूच मला गुन्हेगार साबित करतोयस, शंकरसिंग डोळे मिचकवत म्हणाला. शंकरसिंग, तू फार चालाख माणूस आहेस हे मी कबूल करतो, आणि तुझ्या या धूर्तपणाचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे रामदासच्या खुन्याचा शोध लावण्यासाठी आकाश पाताळ एक करण्याची तू केवळ घोषणा नाही केलीस, तर ह्या कामात तू माझी मदतसुद्धा मागितलीस. वा वा, काय चाल खेळलीस रे तू. मानलं यार तुला. ही चाल मी का खेळली असावी असं तुला वाटतंय? त्यावेळी नाही, पण आत्ता माझ्या ते लक्षात येत आहे. एक म्हणजे तुझ्याविषयी माझ्या मनात जर काही शंका असेल तर तुझी त्या वक्तव्यामुळे ती शंका दूर व्हावी हा तुझा हेतू होता, आणि दुसरं, सतत माझ्याबरोबर संपर्कात राहिल्यामुळे या संदर्भात मी आणि पोलीस काय करतोय ह्याचीही माहिती तुला मिळू शकत होती. हुशार आहेस, शंकरसिंग कौतुकानं माझ्याकडे बघत म्हणाला. ब्रीफकेसबाबतही तुम्हाला हिंट दिलेली होतीस. त्याच्या कौतुकाकडे दुर्लक्ष करत मी म्हणालो, खास करून सुमित्रा देवींच्या बंगल्यातल्या प्रत्येकाची खोली मी तपासायला हवी असं तू मला सुचवलं होतंस. ब्रीफकेस तिथेच कुठेतरी असणार असं तुझं म्हणणं होतं, आणि एवढ्या ठामपणे तू जे बोलत होतास त्यामागे एकच कारण होतं की भैरवी ती ब्रीफकेस घेऊन गेली आहे हे तुला माहिती होतं. बंगल्यातल्या खोल्यांची झडती घ्यायला मला सुचवण्यामागे तुझा एकच उद्देश होता की झडतीमध्ये ती ब्रीफकेस भैरवीकडे सापडली असती तर साहजिकच रामदासचा खून तिनेच केलाय असंच सगळे समजले असते, आणि खून करून सुद्धा तू सही सलामत बाजूला राहिला असतास. नाही, त्याची तू नको काळजी करू. मी अजूनही सही सलामत बाजूलाच राहणार आहे, आणि खुनी हिलाच समजलं जाणार आहे. रामदासच्याही आणि निर्मलच्याही खुनाची जबाबदारी या भैरवीवर येणार आहे. नाही, मला नाही वाटत तसं. निदान निर्मलच्या खुनाला तरी तिला जबाबदार धरलं जाणार नाही. निर्मलचा खून तिने केलेला नाही हे निर्विवादपणे मी सिद्ध करू शकतो. अच्छा, कसं? निर्मल 11:20 अगदी सही सलामत होता, कारण त्यावेळी हॉटेलातनं बाहेर पडताना त्याला बघणारा साक्षीदार पोलिसांच्याकडे आहे. पोस्टमार्टेमच्या रिपोर्टनुसार निर्मलचा खून 11 आणि 12च्या दरम्यान झाला होता, आणि भैरवी 11:15 पासून रात्री 1 वाजेपर्यंत किनाराच्या बारमध्ये बसली होती. त्यामुळे ती निर्मलची खुनी असूच शकत नाही. काही हरकत नाही ना, काही हरकत नाही. नाहीतरी त्यामुळे आता काय फरक पडणार आहे? ती खुनी आहे का नाही हे तिला आता विचारणार आहे कोण, आणि ती तरी ते कोणाला सांगणार आहे? म्हणजे असं की मी आता हिला आणि तुला शूट करणार आहे. नाही, तू तसं करू शकत नाहीस, मी म्हणालो, आणि एकदम सोफ्यावरनं उठून उभा राहिलो. शंकरसिंग आत्तापर्यंत अगदी बेफिकीरपणे भैरवीचं रिव्हॉल्वर आपल्या हातात धरून बसला होता, पण मला उठताना बघता झटकन त्याने रिव्हॉल्वर माझ्यावर रोखलं. खबरदार,
आहेस तिथेच उभा राहा. खुर्चीवरून उठून उभा राहा, तो तीक्ष्ण स्वरात म्हणाला. नाही तर काय करशील? गोळी घालीन. गोळी तर तू तशी मला घालणारच आहेस. हुशार आहेस रे. हां, आणि हिंमतबाज. काय हिंमत दाखवणार रे तू? रिव्हॉल्वर मी आत्ता चुटकी सरशी तुझ्या हातातून काढून घेणार आहे. असं? बघ प्रयत्न करून. शंकरसिंग छदमीपणानं हसत म्हणाला. हे बघ. असं म्हणत मी एकदम 2 पावलं पुढं टाकत त्याच्या रिव्हॉल्वर धरलेल्या हाताच्या दिशेनं पुढं झालो. त्यावेळी जे काही झालं होतं ते माझ्या अपेक्षेनुसार झालं होतं, पण पुढे जे काही घडलं ते मात्र मला अपेक्षित नव्हतं. आत्तापर्यंत बंद असलेला बाल्कनीकडचा दरवाजा धाडदिशी उघडला गेला होता आणि हातात रिव्हॉल्वर धरलेले पाटील आत आले होते. इन्स्पेक्टर पाटलांना मी विसरलो नव्हतो. तसंच मला दिलेली 15 मिनिटांची वेळ संपलेली होती हेही मी विसरलो नव्हतो. कोणत्याही क्षणी पोलीस आत येण्याची मी अपेक्षा करत होतो आणि त्यासाठी तर मी दरवाजाला आतून बोल्ट लावला नव्हता. पण ते बाल्कनीच्या दाराकडनं येतील अशी मात्र माझी अजिबात अपेक्षा नव्हती. शंकरसिंगनी क्षणभर विस्फारित नजरेनं आपल्या दिशेनं पुढे येणाऱ्या पाटलांकडे बघितलं. मग विजेच्या चपळाईनं त्यांनी माझ्यावर रोखलेलं रिव्हॉल्वरचा रोख पाटलांच्या दिशेनं केला आणि रिव्हॉल्वरचं ट्रिगर ओढलं. पण त्यापूर्वीच पाटलांनी आपल्या रिव्हॉल्वरचं ट्रिगर ओढलं होतं. शंकरसिंगच्या हातातल्या रिव्हॉल्वरचा केवळ एक हलकासा खट्ट असा आवाज झाला, पण पाटलांनी झाडलेली गोळी शंकरसिंगच्या मांडीत घुसली होती. त्यांचा हेतू केवळ गुन्हेगाराला जखमी करून निष्क्रिय बनवणं एवढाच होता आणि म्हणूनच त्यांनी शंकरसिंगच्या मांडीच्या दिशेनं गोळी झाडली होती. शंकरसिंगच्या तोंडून एक अस्पष्ट किंकाळी बाहेर पडली. तो मागे धडपडला आणि मागे असलेल्या खुर्चीला अडखळून फरशीवर आपटला. त्याच्या हातातलं रिव्हॉल्वर निसटलं, दूर जाऊन पडलं. खाली आपटता शंकरसिंगनं तरुणालाही लाजवील अशी चपळाई दाखवत स्वतःला सावरलं. तो पुन्हा उभा राहिला आणि जेव्हा तो उभा राहिला तेव्हा त्याच्या हातात त्याचं स्वतःचं रिव्हॉल्वर होतं. रिव्हॉल्वर खाली टाक, पाटील ओरडले. पण शंकरसिंगवर त्याचा काही परिणाम झाला नाही. त्यानं आपलं रिव्हॉल्वर धरलेला हात पाटलांच्या दिशेनं उचलला. पाटलांनी पुन्हा एकदा आपल्या रिव्हॉल्वरचा ट्रिगर दाबला. यावेळी मात्र गोळी शंकरसिंगच्या कपाळावर दोन्हीही भुवयांच्या बरोबर मध्ये घुसली होती. शंकरसिंगच्या रिव्हॉल्वरमधनंही एक गोळी सुटली होती, पण ती पाटलांच्या डोक्याच्या बऱ्याच वरच्या बाजूनं जाऊन समोरच्या भिंतीवर आपटली होती. शंकरसिंगचं निष्प्राण शरीर खाली कोसळलं होतं. खोलीत आता एकदम स्मशान शांतता पसरली होती. त्याचवेळी खोलीचा समोरचा दरवाजा उघडून अनेक पोलीस आत शिरले होते. सगळ्यात पुढे सब इन्स्पेक्टर वाघमारे होता. आत येताच काय घडलं असावं हे त्याच्या लक्षात आलं. त्यांनी बेडवरची एक चादर ओढली आणि शंकरसिंगच्या मृतदेहावर टाकून दिली. पाटलांनी पुढे होऊन खाली पडलेली दोन्ही रिव्हॉल्वर उचलली. मग नजरेनीच त्यांनी मला आणि भैरवीला बाहेर जायची सूचना केली. त्या खोलीत शिरताच मी काहीसा चकितच झालो. ती खोली म्हणजे चक्क साऊंड रेकॉर्डिंगचा स्टुडिओ वाटत होता. रेकॉर्डिंग मशीनच्या समोर एक जण कानाला हेडफोन लावून बसला होता. त्या मशीनमधून निघालेल्या काही वायर्स बाहेर बाल्कनीकडे गेलेल्या दिसत होत्या आणि त्या वायर्स पुढे तशाच भैरवीच्या खोलीच्या बाल्कनीत लपवलेल्या मायक्रोफोनला जोडलेल्या असणार हे न बघता माझ्या लक्षात आलं. पोलीस हेडक्वार्टर्समधनं मी बाहेर पडताच पाटील इथे आले असावेत. जेवढा वेळ शंकरसिंगला घेऊन मला इथे पोचायला लागला होता तेवढ्या वेळात शेजारच्या खोलीत होणारा क्षुल्लक आवाजही ऐकण्याची आणि रेकॉर्ड करण्याची व्यवस्था पाटलांनी केली होती. खरं म्हणजे पाटलांसारख्या हुशार आणि कर्तव्य कठोर पोलीस अधिकाऱ्याकडनं अशी दक्षता घेतली जाण्याची अपेक्षा मी आधीच करायला हवी होती. तुम्ही सगळं काही ऐकत होतात? काय बोलावं हे न सुचवून मी एक निरर्थक प्रश्न विचारला. पाटलांनी माझ्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी जळजळीत नजरेनं माझ्याकडे बघितलं. काय काय समजतो काय रे तो स्वतःला? आवाज चढवत ते म्हणाले. अहो मी काय केलं आहे? मी गडबडून जात म्हणालो. काय स्वतःला काय तू सुपरमॅन समजतो का? पाटील पुन्हा माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाले. नाही हो. मी भाबडेपणानं नकारार्थी मान हलवली.
मग तो रिव्हॉल्वर आणून तुझ्यासमोर उभा असताना तू त्याच्या अंगावर का धावून गेला? राईन मोक्यावर मी आलो नसतो तर आत्तापर्यंत तुझे सगळे हुशारी आहे ना अनंतात विलीन झाली असती. तुझं नशीब समज रिव्हॉल्वर जाम झाल्यामुळं गोळी त्याच्या रिव्हॉल्वरमधनं सुटली नाही, नाहीतर. अच्छा, म्हणजे पाटलांचा हा राग माझ्याविषयी वाटणाऱ्या काळजीपोटी होता. हो पाटील साहेब, रिव्हॉल्वरमधनं गोळी सुटणारच नव्हती. मी काहीसा हसून म्हणालो. का बरं, तुला काही स्वप्न पडलं होतं का? नाही, स्वप्न नाही, मला खात्री होती. खात्री होती? अहो हो, रिव्हॉल्वरमध्ये गोळीच नसेल तर ती सुटणार कशी? म्हणजे अहो पाटील साहेब, रिव्हॉल्वर रिकामं होतं. काय सांगतो? जे रिव्हॉल्वर शंकरसिंगनी पहिल्यांदा माझ्यावर रोखलं होतं ना, ते रिव्हॉल्वर रिकामं होतं. पाटलांचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. ते रिव्हॉल्वर अजूनही त्यांच्या हातात होतं. त्यांनी रिव्हॉल्वरचं चेंबर उघडून बघितलं. मग त्यांचा चेहरा काहीसा निवळल्यासारखा झाला. हे रिव्हॉल्वर रिकामं आहे हे तुला आधीच माहिती होतं का? हो. कसं काय? अहो पाटील साहेब, ते रिव्हॉल्वर भैरवीचं आहे. काल रात्री ती माझ्या फ्लॅटवर आली असताना हे रिव्हॉल्वर मी तिच्या पर्समध्ये पाहिलं होतं. ती नशेत होती, काहीशी घाबरली होती. त्या अवस्थेत ते रिव्हॉल्वरचा काही दुरुपयोग करेल का काय अशी भीती मला वाटली, म्हणून मी त्यातल्या गोळ्या काढून घेतल्या होत्या. तुला हे माहिती होतं का? पाटील भैरवीकडे वळून म्हणाले. नाही, मला माहिती नव्हतं ते. भैरवी म्हणाली. मला सांग, तू जर निर्दोष होती, तू कसलाही गुन्हा केला नव्हता, तर मग विक्रमवर तो रिव्हॉल्वर का रोखलं? मला विक्रमनीच तसं करायला सांगितलं होतं. कधी सांगितलं होतं? पाटील काहीसे गोंधळून एकदा माझ्याकडे एकदा भैरवीकडे बघत म्हणाले. इथे यायच्या आधी त्यांनी मला फोन केला होता तेव्हा सांगितलं होतं. काय सांगितलं होतं यांनी तुला? फोनवर त्यांनी मला सांगितलं की पोलीस माझ्या शोधात आहेत आणि खरं काय ते सांगण्याची मला संधी देण्यासाठी तो इथे येतोय. त्यांनी मला हेही सांगितलं होतं की कदाचित तो माझ्यावर दबाव टाकायचा प्रयत्न करेल किंवा खून मीच केलाय असं म्हणून मला खुनी साबित करायचा प्रयत्न करेल, पण कोणत्याही परिस्थितीत मी खरं काय तेच सांगायचं. मग त्यांनी मला सांगितलं की मी माझं रिव्हॉल्वर पर्समधून काढून ते अशा एखाद्या ठिकाणी लपवावं की ते चटकन माझ्या हाताला आलं पाहिजे. आणि शेवटी त्यांनी मला 3-3दा बजावून सांगितलं होतं की रामदासच्या खुनाचा आरोप माझ्यावर केल्यानंतर जेव्हा त्याच्या तोंडातून फासावर लटकवलं जाईल हे शब्द बाहेर पडतील की मी लगेच माझं रिव्हॉल्वर काढायचं आणि त्याच्यावर रोखायचं. खरं तर हे सगळं करण्यामागे विक्रमचा हेतू काय होता हे माझ्या अजिबात लक्षात आलं नव्हतं, पण माझा विक्रमवर पूर्ण विश्वास होता आणि म्हणूनच त्यांनी जे काही सांगितलं ते मी डोळे झाकून करायचं ठरवलं. काय रे, हा सगळा स्टंट करण्यामागं तुझा काय हेतू होता? पाटील साहेब, हेतू अगदी स्पष्ट होता. खुनी शंकरसिंग शिवाय दुसरा कोणी असू शकत नाही हे मला माहिती होतं, पण त्याच्याविरुद्ध माझ्याकडे कसलाही पुरावा नव्हता. जे काही लहान मोठे पुरावे मी मोठ्या जोरदारपणे त्याच्यासमोर मांडले होते ते कोर्टात त्याचा गुन्हा सिद्ध करायला पुरेसे नव्हते याची मला कल्पना होती. त्याला सापळ्यात अडकवण्यासाठी माझ्यासमोर एकच मार्ग होता, स्वतःच्या तोंडानं त्यांनी आपला गुन्हा कबूल करणं, आणि त्यासाठी मी हे सगळं नाटक केलं. अरे पण ते रिव्हॉल्वर सांगतो ना, शंकरसिंगकडे त्याचं स्वतःचं रिव्हॉल्वर आहे हे मला माहिती होतं. यापूर्वी त्यांनी 2 खून केले होते हेही मला माहिती होतं. त्यामुळे आपलं कारस्थान उघडकीस येतं याची जाणीव होताच तो झटकन आपलं रिव्हॉल्वर काढणार आणि मला आणि भैरवीला सुद्धा शूट करायला मागे पुढे बघणार नाही याची मला कल्पना होती. ऑलरेडी 2 खून केलेला माणूस स्वतःला वाचवण्यासाठी आणखीन 2 खून करायला अजिबात कचरणार नव्हता. म्हणूनच आमचा खून करण्याआधी जेव्हा तो आपल्या पराक्रमाची गाथा वाचायला सुरुवात करेल तेव्हा त्याच्या हातात त्याचं रिव्हॉल्वर नसेल अशी व्यवस्था करणं माझ्या दृष्टीनं गरजेचं होतं ना. याचा अर्थ तू लय जाणीवपूर्वक हे रिकामं रिव्हॉल्वर त्याच्या हातात सोपवलं. हो, जेव्हा मी भैरवीनं धरलेल्या त्या रिव्हॉल्वरच्या हातावर फटका मारला होता तेव्हा हे रिव्हॉल्वर तिच्या हातातून निसटून शंकरसिंगच्या जवळ जाऊन पडावं याची मी खास काळजी घेतली होती. आणि त्याआधी भैरवीला खुनी ठरवण्याचा मी इतका जीव तोडून प्रयत्न केला होता की शंकरसिंगसुद्धा चक्रावल्यासारखा झाला होता.
त्यानंतर भैरवीचं अचानक रिव्हॉल्वर काढून माझ्यावर रोखणं म्हणजे त्याच्या दृष्टीनं एक प्रकारे भैरवी आपला गुन्हा कबूल करत असल्यासारखं होतं ना. आणि हे नाटक इतकं चांगलं वाटलं की शंकर सिंग त्यात सहज फसला. अरे पण समजा त्याने आपलं रिव्हॉल्वर काढलं असतं तर कसं काढणार ना. भैरवीचं रिव्हॉल्वर हातात आहे म्हटल्यावर तो आपलं रिव्हॉल्वर कशाला काढेल. पाटील साहेब, तुम्ही एक गोष्ट विसरताय. यापूर्वी त्यांनी 2 खून केले होते आणि दोनही खून त्यांनी मरणाऱ्या व्यक्तीचं रिव्हॉल्वर आपल्या ताब्यात घेऊन केले होते. त्यामुळे याही वेळी त्याच्याकडनं तीच अपेक्षा होती. त्यामुळे अनायसे भैरवीचे रिव्हॉल्वर हातात आलेला असताना तो आपलं रिव्हॉल्वर का काढेल ना. नाही 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 विकी, तरी पण तुला मोठी रिस्क घेतली होती राव. भैरवीचे रिव्हॉल्वर कितीतरी वेळ त्याच्या हातात होतं. तो कधी पण ते उडून चेक करू शकत होता ना. पण त्यांनी तसं केलंच नाही ना. आणि समज जर त्यांनी चेक केला असतं तर मग बघता आलं असतं जे होईल ते. अरे शंकर सिंगच्या ऐवजी मला तुझी डेड बॉडी आहेत ना उचलायला लागली असती. जाऊ द्या ना पाटील साहेब, आता या जर तरचा ओहापोह कशाला. जे झालं ते आपल्या समोर आहे, जे झालं नाही त्याची कशाला चर्चा करायची. असं म्हणत मी खिशातनं मिनी टेप रेकॉर्डर काढला. हा नखरा मी उगाचच केला बघा. तुम्ही तर इथे त्यापेक्षाही उत्तम व्यवस्था करून बसला होतात. अख्खा रेकॉर्डिंग स्टुडिओ उभारलाय तुम्ही इथं. शेजारच्या खोलीतलं सगळं बोलणं तुम्ही रेकॉर्ड केलं. अगदी शब्द आणि शब्द रेकॉर्ड केलं आहे. पण ते शेजारच्या बाल्कनीत तुम्ही कसं काय उतरलात. त्याच्यात काय अवघड आहे. दोन्ही खोल्याच्या बाल्कनीत फार तर 2 फुटाचं अंतर आहे. जसं मी ऐकलं शंकर सिंगनी तुझ्यावर रिव्हॉल्वर रोखलेलं आहे आणि तरी तो आत्महत्या करायचं ठरवून त्याच्यावर धावून चालला आहे. मी जट्टदिशी शेजारच्या बाल्कनीत उतरलो, तिथनं आज शिरलो. पाटील साहेब, माझ्यावरचं तुमचं हे प्रेम बघून मी अगदी धन्य झालो बरं का. यावेळी मात्र पाटील माझ्याकडे बघून दिलखुलासपणे हसले. एनिवे पाटील साहेब, जे झालं ते चांगलं झालं. अल्पावधीत या डब्बल मर्डर केसचा यशस्वीरित्या छडा लावल्याबद्दल उद्याच्या न्यू इंडिया टाइम्समधनं मी तुमचं जाहीर अभिनंदन करणारच आहे. पण तो एक औपचारिक भाग असेल म्हणून आत्ता इथे मी पहिल्यांदा मनापासनं तुमचं अभिनंदन करतो. नाही नाही विकी, हे बघ, तू कुठलीही गोष्ट औपचारिक म्हणून करत नाही याची मला कल्पना आहे. पाटील क्षणभर थांबले आणि मग कौतुक भरल्या नजरेनं माझ्याकडे बघत मनापासनं म्हणाले, अरे ह्या अभिनंदनात तुझा इलय मोठा वाटा आहे असं मी मानतो ना. काय बोलणार मी सांगा. हे असं कोणी बोलायला लागलं ना की मला गुदमरल्यासारखं व्हायला होतं. त्याच दिवशी रामदासची मुलगी मुंबईत येऊन पोहोचली होती. टेलिग्राम एक दिवस उशिरा मिळाल्यामुळे तिला यायला विलंब लागला होता. त्याच दिवशी संध्याकाळी रामदासच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला मी आणि पाटील हजर होतो. पण विशेष म्हणजे सुमित्रा देवींसह सगळा राणावत परिवारही आवर्जून उपस्थित राहिला होता. सुमित्रा देवींनी माझ्या समक्ष रामदासच्या मुलीला 25,000 रुपये दिले होते आणि यापुढेही गरज लागेल तेव्हा तिला आर्थिक मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. अर्थात त्यात त्यांनी काही विशेष केलं होतं असं नाही. शेवटी त्यांच्याच केसवर काम करताना रामदासला आपला प्राण गमवावा लागला होता ना. त्यानंतर महिनाभर नंतरची गोष्ट. एक दिवस अचानक माझी कमलेश आणि भैरवी बरोबर भेट झाली. भैरवीच्या गळ्यातलं ठसठशीत मंगळसूत्र आणि तिच्या चेहऱ्यावरचा प्रसन्न भाव बघून माझ्या लक्षात आलं कमलेश आणि भैरवीनं विवाह केलेला होता. अर्थात त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नव्हतं. निर्मल उर्फ भवानी सिंगच्या मृत्यूनंतर भैरवी आता पूर्णपणे स्वतंत्र झाली होती. त्यामुळे कमलेश आणि तिच्या विवाहात आता कसलीही आडकाठी येण्यासारखी नव्हती. पण सुमित्रा देवींचं काय. त्यांनी या विवाहाला संमती दिली होती. आणि नसेल तर कमलेशनं एवढं धाडसी पाऊल कसं उचललं होतं. कारण त्यांनी जर आपल्या आईच्या मर्जीविरुद्ध लग्न केलं तर त्याला सगळ्या इस्टेटीवर पाणी सोडायला लागणार होतं. माझ्या मनातल्या या शंकेचं कमलेशनं समाधान केलं. आपल्या आईच्या मर्जीविरुद्ध आपण लग्न केलं तर सगळ्या इस्टेटीवर आपल्याला पाणी सोडावं लागेल या गोष्टीची अजिबात पर्वा न करता कमलेशने गुपचूप कोर्टात जाऊन भैरवीशी लग्न केलेलं होतं. लग्नानंतर लगेच त्यांनी राणावत पॅलेस सोडायचा निर्णय घेतला होता. मुंबईतल्या एका उपनगरात त्यांनी एक छोटासा फ्लॅट बघूनही ठेवला होता. पण त्या फ्लॅटमध्ये जायची वेळ त्यांच्यावर आलीच नाही.
सुमित्रा देवींनी त्यांना राणावत पॅलेसमध्येच राहायचा आदेश दिला. इतकंच नाही तर भैरवीला आपली सून म्हणूनही त्यांनी स्वीकारलेलं होतं. हे सगळं ऐकून मला मनोमन समाधान वाटलं होतं. मग महेश आणि रागिणीचं कसं काय चाललंय, मी काहीशा उत्सुकतेनं विचारलं. अरे ती सुद्धा एक गंमतच आहे बरं का, कमलेश हसून म्हणाला. मम्मीनं संध्याकाळी आणि संध्याकाळनंतर ऑफिसमध्ये जायला महेशला बंदी केली आहे. पूर्वीसारखं रात्र रात्र आपल्यासमोर त्याला बसवून बिझनेसवर चर्चा करायचं तिने एकदम बंद केलं आहे. एवढंच नाही तर बिझनेस कमी झाला तरी चालेल, पण कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी 7 नंतर महेश घरात दिसायलाच पाहिजे असा त्यांनी आदेश दिला आहे. आणि मम्मीच्या त्या आदेशावर सगळ्यात जास्त आनंदानं रागिणीला झाला. भैरवी हसून म्हणाली. रागिणी आता खूप आनंदात आहे. गेल्या आठवड्यात रागिणी आणि महेश महाबळेश्वरला जाऊन आले. वा 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 वा. एकूण काय तर सध्या राणावत परिवार आनंदाच्या झुल्यावर झुलतोय नाही का. तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. इतक्या वर्षात आज प्रथमच सुमित्रा देवी आम्हाला आमची आई वाटायला लागली आहे. पण एक गोष्ट माझ्या अजूनही लक्षात येत नाही आहे बरं का विकी. भैरवी काहीशा रोखल्या गेलेल्या नजरेनं माझ्याकडे बघत म्हणाली. कुठली ग. सुमित्रा देवींच्या स्वभावात अचानक हे असं परिवर्तन कसं आलं. अगं त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे भैरवी, मी सहज स्वरात म्हणालो. कोणताही माणूस मुळात वाईट नसतो, फार तर त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा असू शकतो असं म्हणता येईल. पण ही आपली चूक समजली, लक्षात आली की त्याच्या स्वभावात हे असं परिवर्तन येतं. अजूनही माझ्याकडे त्याच रोखलेल्या नजरेनं बघत भैरवी हुंकारली आणि म्हणाली. तू म्हणतोयस ना तसंच असावं विकी. आपली चूक त्यांच्या लक्षात आली असावी. पण हे बोलताना भैरवीच्या डोळ्यात माझ्याविषयी वाटणाऱ्या कृतज्ञतेचे भाव होते का. छे 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 छे. या अशा नजरेनं कोणी माझ्याकडे बघायला लागलं ना की मला खूप गुदमरल्यासारखं व्हायला होतं. श्रोते हो, गेले काही दिवस तुम्ही ऐकत होता सुरेश वैद्य लिखित धागे दोरे ही कादंबरी कशी वाटली कमेंट करून कळवा. ही कादंबरी मला चॅनलवर वाचायची परवानगी दिली याबद्दल सुरेश वैद्य सरांचे, आणि ही कादंबरी मला वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली याबद्दल मंदार गोरे सरांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो माझ्या आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीनं. आणि ही कादंबरी संपली असं जाहीर करतो. श्रोते हो, पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कादंबरीसह पुन्हा एकदा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.